स्वामी चरित्र अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदैवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीत गगनसदृश तत्त्वमस्त्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचल सर्वधी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरु तं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहस्य वदन कंथा टोपी चमाला दंडक मंडलूधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि माम। जय जय क्षीरसागर विलास माया चक्र चालका विनाशा शेष शयनानंत वेषाणामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया। त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिव कुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे। जिचावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काय व्यर्थ येत हाता ती ब्रह्मसूता नेमिली जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कारण छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसे जी श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग। ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही त्रिकुमार दत्तात्रय नमियेला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातींत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांसी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपुला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता बीपणाची नसेची ऐसे कुणिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय देती वरद हस्ते करोनी आता नमू साधू वृंद त्यांसी नाही भेदाभेद ते स्वात्म सुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग। कवी कुलू मुकुटावतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधरांनी वामन ज्यांची ग्रंथरचना पाहुण ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमिले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामाधिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी माझ दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी आता करून मन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणुनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तीकडे न पहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदधींतुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अणमान काही न करावा। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडहा। इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोडहा। श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु। श्री स्वामी समर्थ अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः।
कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे. अक्कलकोटा माझारी राजा मोदयाचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणुनी बाहेरी म्हणा म्हणती एके हारी दोघांसी बैसोनी दोहोरी तिसरीवरी बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले जोज. साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी स्वामींनी हास्यमुख करुणी उत्तर दिले तया लागुनी आम्ही कर्दळी वनांतुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिली अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोण हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र 80 हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहजगती पातलो गोदा तटाका प्रती जेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. येऊनिया मंगळ वेढ्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमुचे अंतर काही दिवस राहिलो. तेथोनी स्वच्छेने केवळ मग पाहिले मोहळा देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथोनिया झाले. ते पासूनी यान ग्रंथ आनंदया हो नांदत ऐसे आमुचे सकल व्रत असे मुळापासूनी. 12 वर्षे मंगळ वेढ्या प्रती राहिले स्वामी राजयती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यती वर्य कमरेवरी ठेवूनी कर दर्शन देती तयांसी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत द्वितीय अध्याय गूढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय श्रीरस्तु शुभम मस्तु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करुणी वस्ती मंगळ वेढे सोडिले मोहळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त. तेथींचे साकल्य व्रत अल्पमती केवी वर्णू सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्धमार्गावरुनी टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळ गेलिया परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जिले सेवकांनी परी नच मानिले त्या. तेथोनिया निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक विंद होता तो करी तयांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्पाचे गृहाप्रती स्वामीसी जाणुनी ईश्वरमूर्ती चोळाप्पा करी आदर. योग यागादिक काही चोळाप्पाने केले नाही परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला भूसाळ. ते पासूनी तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष सुनी कारभारी परमज्ञानी असती जे. चोळाप्पाचे गृहाप्रती आले कोणी एकयती लोका चमत्कार दाविती गावांत मात पसरली लोका माझी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत
की आपुल्या नगरांत यती विख्यात पातले. वार्ता ऐसे ऐकोनी राव बोलला कायवानी. गावांत येती येऊनी फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी जाहले नाही. आता जाऊनी लवलाई भेटू तया येती वर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकिली कानी. हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखांतून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची. खूण पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्तीच पळूनी गेली दूरी चरणी भक्ती जडली तै. सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली. षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. प्रेमाळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गोडहा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय गोडहा.